नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अधिक वजा चिन्हांचे नियम। पहिला प्रश्न असा आहे की हे नियम आपण कुठे वापरतो? तर ज्यावेळेस आपण दोन संख्यांची बेरीज करतो किंवा वजाबाकी करतो, ती केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला कुठलं चिन्ह द्यायचं हे ठरवण्यासाठी आपण हे नियम वापरतो। हे नियम पाहण्याआधी आपण एक बेसिक कन्सेप्ट पाहूया। ही दिलेली संख्या रेषा आहे, ह्या संख्या रेषेवरती हा शून्य आहे। शून्याच्या उजव्या बाजूला ज्या संख्या आहेत 1 2 3 4 5 ते अनंत, ह्या संख्येला आपण धनसंख्या म्हणतो। शून्याच्या डाव्या बाजूला ज्या संख्या आहेत -1 -2 -3 -4 ते अनंत, ह्या संख्यांना आपण ऋणसंख्या म्हणतो। समजा आपल्याला धनसंख्या लिहायची असेल कुठलीही, तर आपण त्याला दोन पद्धतीने लिहू शकतो। उदाहरणार्थ समजा आपल्याला 2 लिहायचं आहे, तर 2ला आपण असंही लिहू शकतो किंवा +2 ही लिहू शकतो। ह्या दोघांचा अर्थ सारखाच असतो। आता आपण आपले नियम पाहूया। पहिला नियम, जर आपल्याला दोन संख्या दिल्या आहेत आणि पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, तर आपल्याला कुठली क्रिया करायची आहे? आपल्याला बेरीज करायची आणि ती केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला अधिक चिन्ह द्यायचं आहे। आता हे जर उदाहरण पाहूया। आता इथं आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत +3 आता हे जर तुम्ही बघितलं, हा 3 ही धनसंख्या आहे, ह्याला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो। 3 पण लिहू शकतो किंवा +3 पण लिहू शकतो। आता ह्या दोन संख्या आहेत, तर ह्या दोघांचं चिन्ह कसं आहे? अधिक आहे। तर आपल्याला काय करायचं आहे? बेरीज करायची आहे। आता यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर काय भेटतं आहे? 6। आता ह्या उत्तराला कुठलं चिन्ह द्यायचं आहे? ह्या उत्तराला अधिक चिन्ह द्यायचं आहे। आता आपण 6 असंही लिहू शकतो किंवा +6ही लिहू शकतो। तर आत्ता आपण 6 लिहूया। आता आपण पाहूया दुसरा नियम। दुसरा नियम असा आहे की दोन संख्या आहेत आपल्याकडे, पहिल्या संख्येचं जर चिन्ह वजा असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह जर वजा असेल, तर आपल्याला बेरीज करायची आहे त्या दोन संख्येची आणि जे पण उत्तर येतं त्याला वजेचं चिन्ह द्यायचं आहे। आता उदाहरण पाहूया। आता इथं आपल्याला दोन संख्या दिलेल्या आहेत 5 आणि 2। ह्या दोन संख्येचं चिन्ह कसं आहे? पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा आहे। त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? ह्यांच्या बेरीज करावी लागेल। आता ह्यांची बेरीज केल्यानंतर उत्तर काय येतं? उत्तर येतं 7। आता हे उत्तर आलं, ह्या उत्तराला कुठलं चिन्ह द्यायचं? तर ह्या उत्तराला वजेचं चिन्ह द्यायचं, कारण की इथं उत्तराला आपण काय देतो? वजेचं चिन्ह देतो, त्यामुळे। आता आपण तिसरा नियम पाहूया। तिसरा नियम असा आहे की दोन संख्या आहेत आपल्याकडे, पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे आणि जे उत्तर आहे त्याला कुठलं चिन्ह द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। आता हे जर उदाहरण आपण पाहूया। आता ह्या आपल्याकडे दोन संख्या आहेत, ह्या दोन संख्येपैकी पहिली जी संख्या आहे तिचं चिन्ह कुठलं आहे? अधिक आहे, दुसरी संख्येचं चिन्ह कुठलं आहे? वजा आहे। तर आपल्याला काय करायची? वजाबाकी करायची आहे। ह्या दोघांची वजाबाकी केल्यानंतर आपल्याला उत्तर काय भेटतं? आपल्याला उत्तर भेटतं 2। आता ह्या 2ला कुठलं चिन्ह द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह। आता ह्या दोनपैकी मोठी संख्या कुठली आहे? 5 संख्येचं चिन्ह कुठलं आहे? अधिक। त्यामुळे आपण 2 संख्येचं चिन्ह कुठलं द्यायचं आहे? अधिक। आता आपण 2 किंवा +2 लिहू शकतो, दोघांपैकी काही लिहू शकतो, तर आपण इथं 2 लिहिलं आहे। आता चौथा नियम पाहूया। चौथा नियम पण सोपा आहे। दोन संख्या आहेत आपल्याकडे, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे आणि वजाबाकी केल्यानंतर जे उत्तर येतं त्याला कुठलं चिन्ह द्यायचं आहे? मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। आता उदाहरण पाहूया। ह्या दोन संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, पहिल्या संख्या आहे त्याचं चिन्ह वजा आहे, दुसरी संख्या आहे त्याचं चिन्ह अधिक आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे? वजाबाकी करायची आहे। ह्यांची वजाबाकी आधी करून घेऊया। ह्यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं आहे 2। आता हे जे उत्तर आहे ह्याला कुठलं चिन्ह द्यायचं आहे? तर मोठ्या संख्येचं चिन्ह। आता ह्या दोन संख्या आहेत, ह्यांच्यापैकी मोठी कुठली? 5 संख्येचं चिन्ह कुठलं आहे? वजा। त्यामुळे हे उत्तर आहे ह्याला कुठलं चिन्ह देणार आहे? वजा। अपेक्षा करतो तुम्हाला हे चारही नियम समजले असतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।